नागपूरच्या कडकडीत उन्हात आमचं सोनेगावचं जंगल बघा कसं रखरखीत झालंय. अशा या उन्हात या जंगलात मला भेटल्या नाजूक सुंदर गुलाबी रंगाच्या पऱ्या. नमस्कार, मी प्रज्ञा पांडे. आज आपण भेटणार आहोत सुंदर गुलाबी फुलपऱ्यांना. झुडूप सदृश्य हे झाड आहे आणि याला लागली आहेत बघा काही गडद रंगाची आणि काही गुलाबी रंगाची ही अशी फुलं. हे फुलं म्हणजे असं वाटतंय ना नाजूक रेशमी धाग्यांचा एक गुच्छ आणि त्याला छान नीटसं बांधून ठेवता यावं म्हणून खाली आहेत 4 पाकळ्या. नागपूरच्या कडकडीत उन्हात ही फुलं फुलणं जितकं आश्चर्य आहे ना तितकंच अजून एक आगळी वेगळी गंमत यात आहे. आली का लक्षात तुमच्या? एक फूल पांढरं आहे आणि एक गुलाबी आहे. हे फूल जेव्हा उमलतं तेव्हा ते पांढऱ्या रंगाचं असतं आणि कालांतरानं हळूहळू ते फिकट गुलाबी, गडद गुलाबी आणि सगळ्यात शेवटी काळपट गडद गुलबक्षी रंगासारखं दिसायला लागतं. या ह्याचं नावही अतिशय सुंदर आहे बरं, गोविंदू किंवा गोविंदी. हे मी सगळं टिपत असतानाच हा राजकुमार बघा इथे गिरट्या घालताना दिसला आणि मी त्याला शोधते. हा बघा वरती या गुलाबी रंगाच्या फुलावर येऊन विसावला. अगदी चकचकीत निळा रंग आणि त्याच्यावर काळे पट्टे. किती देखणा आहे ना हा. असा अजून काही काळ तो तिथे स्थिरावला अगदी निवांत आणि थोड्या वेळाने उडूनही गेला. या बघा या फुलांच्या मुंगी सख्या. या दोघी एकमेकांना काहीतरी सांगत आहेत आणि थोड्या वेळानं ही एक सखी खालच्या दिशेनं उतरली. तसं तर फुलं आणि कीटक यांचं नातंच अतूट आहे. या पऱ्या आपल्याला फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते एप्रिल महिन्यापर्यंत भेटतात. कशा वाटल्या तुम्हाला या फुलपऱ्या? मला नक्की कळवाल. पुन्हा भेटूया नवीन आनंदाच्या शोधात.